Hello everyone. Hello, 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 hello. Hello दिनेश कांबळे, नमस्कार. हॅलो महेश शिंदे, राम राम. हॅलो ऋतुराज पाटील. हॅलो दिनेश. हॅलो नीलकंठ. हॅलो भाग्यश्री. हाय सुनय. हॅलो स्वप्नील. हाय क्षितिज. काय मग कसं वाटतंय? मार्केट खाली आहे, 2 वर्ष रिटर्न नाही आहेत. मार्केट थोडंसं वर गेलं, परत खाली आलं, थोडंसं रिकवर झालं. मला माझ्या इन्व्हेस्टरचे कॉल यायला लागलेत. हॅलो नितीन. हाय किशोर. 1.5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, रिटर्न नाही मार्केटमध्ये. ज्या वेळेला इन्व्हेस्ट करत होतो, जेव्हा इन्व्हेस्ट करताना मी प्रश्न विचारायचो की 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहणार का? हो, 10 वर्ष 15 वर्ष बघणारच नाही. आणि 1-1.5 वर्ष झालं रिटर्न नाही, तर लोक पॅनिक व्हायला लागले. कसं काय तुम्ही पैसे बनवणार? कसं पैसे बनवणार जर तुमच्याकडे पेशन्स नाहीये तर? बजेटच्या दिवशी खूप चांगला टाइम होता इन्व्हेस्टमेंटसाठी. एव्हरी डे इज द बेस्ट डे. असं जर आपण प्रत्येक दिवस बघायला गेलो आणि टाइम करायला गेलो तर कधीच पैसे बनणार नाही. प्राची नागवेकर, मी मेसेज बघितला तुझा. मला तू डीएम कर म्हणजे मला कळेल. हॅलो मनोज सर, कैसे हो? ओके, कोणाला लाईव्ह वर यायचंय मला रिक्वेस्ट पाठवा, आपण लाईव्ह वर घेऊया. कोणाला असं वाटतंय की मी स्टक झालोय आणि कळत नाही, म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ वाढत नाहीये? आज बरेच US आणि कॅनडाच्या लोकांशी बोलत होतो आणि युरोपमधल्या पण एकाशी आज माझं 1-on-1 सेशन झालं. आणि बरेच जण मला म्हणतात की आता इंडियात परत यायचं आहे. तर मी त्या लोकांसाठी नेहमी सांगतो की ना, ट्रान्झिशन असतं ना फ्रॉम द रेस्पेक्टिव्ह कंट्री टू इंडिया, हे ना खूप काय म्हणतात ना, इझी झालं पाहिजे. आपण जर म्हणजे तुम्हाला जर समजा US किंवा कॅनडावरनं इंडियात यायचंय आणि ते ट्रान्झिशन जर नीट नाही झालं, त्याच्यात काही प्रॉब्लेम आल्या, तर तुमची फॅमिली तर तुम्हाला शिव्या घालेलच, पण तुम्हालाही ती मजा नाही येणार. सो बेसिकली दोज हू आर फ्रॉम US, UK, जे काय म्हणजे NRI आहे, त्यांनी ॲटलिस्ट 5 करोडचा गोल ठेवा म्युच्युअल फंड्समध्ये. स्टेप नंबर 1. इन्शुरन्सेस नीट करा, मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स काढा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी 5 वर्षांनी येणार आहे, तर आतापासूनच फ्लॅट घेऊन ठेवू नका. ज्या वेळेला तुम्ही येणार आहे त्यावेळेला तुम्ही डिसाईड करा की कुठे राहायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. बरेचदा असं होतं की मी फ्लॅट घेतो मुंबईमध्ये आणि नंतर रिलोकेशन जेव्हा होतं त्यावेळेला पुण्यात जावं लागतं. मग इकडचा फ्लॅट भाड्यावर द्या, मग तिकडे परत एक फ्लॅट घ्या. डोंट डू दॅट. प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि मग इंडियात या. तुमची लाईफ खूप पीसफुल होऊन जाईल. ओके, कोणाला लाईव्हवर यायचं आहे? हाडा रिक्वेस्ट आल्या, त्यांनी मला रिक्वेस्ट पाठवा. मी तुम्हाला काय म्हणतो, मी तुम्हाला ऍक्सेप्ट करतो आणि तुमचा आपण लाईव्ह 1-on-1 बोलूया. श्रेयस पाटील, क्या बात आहे, व्हेरी गुड. 19 वर्षाचा आहे, पार्ट टाइम जॉब करून SIP सुरू करतोय. व्हेरी गुड, क्या बात आहे, व्हेरी गुड. जबर. ज्याला SIPचं महत्व कळलं, ज्याने 5-7 वर्ष कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट केली इरेस्पेक्टिव्ह ऑफ रिटर्न्स, भाई पूर्ण लाईफ बनली त्याची. ओके, आपण दोघा तिघांच्या रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू. ओके, परफेक्ट. अजून कोणाला लाईव्हवर यायचंय? येस. हॅलो, नमस्कार. हॅलो सर. नमस्कार नमस्कार. सर. येस, बोला. सर काहीतरी सजेशन द्या आम्हाला. स्टार्टर्स आहेत आम्ही एकच इन्व्हेस्टमेंट मध्ये. मिनिट, तुम्हाला मी नंतर घेतो लाईव्हवर, चालेल? हॅलो, तुझं नाव काय? लेफ्ट शरद सर, तुझं? शरद. ऋषिकेश. ऋषिकेश, एक मिनिट.
शरद, तुम्हाला मी एक 5 मिनिटात घेतो लाईव्हला. येस, बोला. सर आम्ही स्टार्टर्स आहेत म्हणजे इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे. सो काहीतरी सजेशन द्या आम्हाला. काय तुझं वय किती आहे सांग मला. आता 23. काय करतोस तू? आता मी जॉब करतोय. आणि सांगू शकतोस मला इन्कम, एक्सपेन्सेस, सेव्हिंग्स किती होतात? सेव्हिंग्स मे बी मंथली 15 ते 20 हजार करू शकतो. ओके. हा. 23 आहे म्हणजे मॅरिड नसतील, बरोबर आहे? हं. तुमचा आवाज सर थोडासा हे होतोय. मी म्हटलं मॅरिड नसशील ना तू, की मॅरिड आहेस? नाही, सिंगल सर. सिंगल आहे. होम लोन वगैरे आहे, घर बीर घेतलंय? नाही सर, अजून नाही. आता सध्या फॅमिली सोबतच राहतोय. व्हेरी गुड. सो स्टेप नंबर 1, 23 वर्षाच्या मुलाला मी नेहमी एक गोष्ट टार्गेट देतो. आपण साधारण 27-28 ला लग्न करतो, बरोबर आहे? तर बरोबर. सगळा लग्नाचा खर्च स्वतः उचलायचा. हा बरोबर. टार्गेट, फर्स्ट टार्गेट. ओके. 15,000 जर सेव्ह होत असतील तर 15,000ची एसआयपी करायची. यू नीड टू हॅव 3 थिंग्स. मेडिक्लेम कार्ड 50 लाखाचा. 50 लाखाचा मेडिक्लेम साधारण 11-12 हजार रुपये वर्षाला मिळतो. टर्म इन्शुरन्स अच्छा. कार्ड. तुझा सीटीसी किती आहे? आता एक 35 पर्यंत. 35 lakhs. नाही नाही, के मंथली. मंथली नाही, मला सीटीसी म्हणजे इयरली सांग किती आहे. सीटीसी पकडून चला, एक तुम्हाला 4 पर्यंत एक 4 अंदाज. पर्यंत आहे. 4 ओके. सो लॅक्स. 5 लाखाच्या वर गेलं की पहिले टर्म इन्शुरन्स काढायचा, कारण 5 लाखाचा क्रायटेरिया मिनिमम इन्कमचा. ओके. आणि 15,000ची एसआयपी करायची. ओके. मी ओके. नेहमी सांगेन, तुझ्या जवळ कोणी ऍडवायझर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल तर त्याची हेल्प घे, त्याच्या ओके. थ्रू कर. कोणी नसेल तर तू आमची हेल्प घेऊ शकतोस. गुगल येस फॉर्म येस भर, येस, शुअर. माझी टीम तुला कॉल करेल. 23व्या वर्षी भाई तू 15,000ची जरी एसआयपी सुरू केली, लाईफ बनून जाईल तुझी. मी नक्की तुला एक नक्की सर, नक्की सर, सिम्पल तुमचं एक्झाम्पल गायडन्स देतो. पाहिजे. 15,000 अ मंथ, एव्हरी इयर 10% स्टेप अप, म्हणजे तू 1,500ने वाढवलीस, 10 वर्ष सातत्याने केलीस तर 12%ने 45 लाख रुपये होतात. आता तुझा ओके. मध्ये याच्यात पगार वाढेल, बऱ्याच काही गोष्टी होतील. टार्गेट करायचंय करेक्ट. की 30 पर्यंत 50 लाखापर्यंत जायचंय. करेक्ट. कोणाकडे एवढे पैसे नसतात, हा. तेवढे तू करू बरोबर आहे. शकतोस. बरोबर. व्हेरी गुड. कर कर, चालू कर ऍज सून ऍज पॉसिबल. शुअर शुअर सर. ओके. थँक्यू सर. येस, मोस्ट वेलकम. येस. अजून ओके, परफेक्ट. आपण लाईव्ह वर घेऊया. ओके. हा, राहुल गव्हाटे. ओके, तुला रिक्वेस्ट पाठवली मी. येस, नमस्कार. हाय, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तू कॉल बिल मध्येस की काय? नाही नाही, झालाय कॉल. येस, लकीली बोला. तुमची नोटिफिकेशन आलं, मग जॉईन केलं. ओके, बोला सरजी. तुम्ही तेच थोडंसं गायडन्स हवं होतं, फायनान्शियल प्लॅनिंग. आणि काय करतोस तू? मी IT मध्येच आहे. एज किती आहे तुझं? माझं 33 आहे आता. 33 आहे. हा. आणि थोडस इन्कम वगैरे सांगू शकतोस? मंथली फॅमिली इन्कम 2.8 पर्यंत जातं. ओके. एक्सपेन्सेस? मॅरिड आहे आणि एक्सपेन्सेस 1 लाख तरी जातं. ओके. ईएमआय वगैरे आहे? हा, EMI 50 to 60K जातं. ओके. त्यातच बर. विचारायचं होतं. होम लोन माझे ऍक्च्युअली मी राहतो ते एक आहे, आणि एक घेतलेलं आहे आणखी. वा त्याचं वा. रेंटल इन्कम आहे, तर त्याचं विचारायचं होतं. म्हणजे ओके. काय प्लॅनिंग करायला हवं. मला सांग, जे राहतो त्याच्यावर हं. किती लोन आहे? 25 आहे. आणि कुठे राहतोस? पुण्यातच, ओके. मगरपट्ट्याच्या जवळच. मगरपट. आणि दुसरं आहे ते ते जवळच आहे मगरपट्ट्याच्या. त्याची किती किंमत असेल? त्याचं लोन आहे 50 आहे त्याचं लोन. आणि त्याची किंमत किती असेल? त्याची किंमत 80 आहे. 80 आहे. आणि लोन किती बाकी असेल? 50. 50, म्हणजे 30 लाख जर विकलं तर 30 लाख नेट हातात येतील, असं हा, समजेल. करेक्ट. आता 2,80,000 तुझं नेट इन्कम आहे. 1 लाख रुपये एक्सपेन्सेस आहे. करेक्ट. उरले 180, त्यातनं किती इन्व्हेस्ट करतोस? त्याचं माझं 50K जातं. 50K काय डायरेक्ट एसआयपी इन्व्हेस्टमेंट. करतो? SIP, एक गोल्ड SIP आणि 2 नॉर्मल SIP म्युच्युअल फंडच्या.
ओके. 30K जातं त्यात आणि 15 गोल्डमध्ये. 1 लाख SIP नाही करू शकत तू? हा वाढवायचंच प्लॅन करतोय. व्हॉट इज स्टॉपिंग यू? थोडेसे म्हणजे अदर इन्व्हेस्टमेंट आहेत जसं की रिअल इस्टेट वगैरे, ते थोडंसं प्लॅन अजून आहे तिसरा फ्लॅट घ्यायचा आहे तुला? नाहीये. रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट वगैरे प्लॉट असं अशामध्येच बघतोय. आता किती म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे टोटल? टोटल गेलेली असं म्हणताय का? हा, म्हणजे टोटल आता व्हॅल्युएशन किती असेल? व्हॅल्युएशन जास्त नसेल, 5-7 लाखच असेल, कारण लेट चालू केले होते मी. माझा माझा पर्सनल सल्ला आहे, हम्म. जोपर्यंत 1 करोडचा पोर्टफोलिओ होत नाही तोपर्यंत काही घेऊ नको आता. ओके, करेक्ट. आणि होमचं कसं, काय तुमचं ओपिनियन? सो आपण आता दोन्ही सिनॅरिओज बघू. ओके, समजा तू ते घर विकलंस. ओके, सो 30 लाख तुझ्याकडे आले लमसम, आणि EMI किती वाचेल तिथून? तिथून आता रेंटल इन्कम 22 आहे, 43 देत होतो, म्हणजे जवळपास 20,000 मिळते. जात होतो. जात होते, बरोबर आहे. हम्म. आता मला सांग, तुझा EMI किती जातोय टोटल नवीन त्या घराचा? 43 जातो, 43 जातो. त्यात रेंटल इन्कम 22. 22. असं समजा आपण की ते घर विकलं तर 30 लाख लमसम येत आहेत, आणि 30,000 माझ्याकडनं SIP वाढतीये. ओके, बरोबर. ओके, तू आता 1 लाख SIP करू शकतोयस, आणि ऍडिशनल समजा 25 केली, 1.25 लाख SIP केली, प्लस 30 लाख लमसम केले. ओके. 2 सिनॅरिओ घेऊ, 5 वर्ष 10 वर्ष. 1.25 lakhs SIP with 10% step up, 5 years, 12% will give you 1.25 crores. ओके. 30 lakhs lump sum will give you 50 lakhs. म्हणजे एक घर विकलं आणि 1.25 लाख SIP चालू केली तर 1.25 करोड होत आहेत 5 वर्षात. आणि तेच मी जर 10 वर्ष केलं तर माझी SIP 1.25 लाखाची 5 करोड देईल तुला, आणि लमसम 30 लाखाचे 1 करोड देतील. 10 करोड होतील. मला कळत नाही, लँडची गरज नाहीये, काहीच करायची गरज नाही तुला. करेक्ट. यू नीड अन ऍडवायझर. आता टर्म इन्शुरन्स आहे? टर्म्स माझा ऑफिसचा आहे, आफ्टर डेथ, तर त्याचं नाही बेनिफिट. स्वतःचा पाहिजे. ओके, त्याचं मग काय, कोणता वगैरे तू काय ऍडवायझर थ्रू का जात नाहीये? एक करतोय मी आता कन्सल्ट, आणि ट्राय करतो की तुमच्याशी कनेक्ट करतोय मी. मी नेहमी प्रत्येकाला हेच सांगत असतो की तुमची कॅपॅसिटी एवढे पैसे बनवण्याची आहे, पण तुम्ही दॅट वन हेल्प तुम्ही घेत नाही ना, अँड दॅट इज काय रिस्ट्रिक्टिंग यू फ्रॉम क्रिएटिंग वेल्थ. बरोबर. 1 करोडचा पहिले मेडिक्लेम काढ. ओके. तुझी फॅमिलीमध्ये किती मुलं बाळ आहेत तुला? एक मुलगी आहे. सो फॅमिली ऑफ 3. 1 करोडचा मेडिक्लेम फॉर अ फॅमिली ऑफ 3 विल कॉस्ट यू अराउंड 35,000 पर इयर. ओके. फर्स्ट टर्म इन्शुरन्स काढ 2 करोड तुझा, बायकोचा 1 करोड, आणि 1 लाख SIP. या 3 गोष्टी तुला पुढच्या 5 वर्ष करायच्या. कंटिन्यू. ओके. येस, 5 नाही, सॉरी, 10 वर्ष करायच्या. यू विल बी सेट फॉर लाईफ. करेक्ट. नाही, असं गायडन्स घ्यायला हवं, आणि करतो ट्राय मी की कंटिन्युअसली कॉन्टॅक्टला राहावं. येस, खूप इम्पॉर्टंट आहे. 10 वर्षाने तू 43 होणार आहे. बरोबर. तुझी कॅपॅसिटी 3-4 करोड करायची आहे, आणि तू जर 1 करोडला पोहोचलास तर तुला वाटेल यू हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. पण मी जसं म्हणतोय की तुझी कॅपॅसिटी काय नाही तुला माहित नाही, हे आम्ही तुम्हाला पुश करून 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 नेतो ते. बरोबर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, थँक्यू. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. मी हल्ली ना माझ्या सगळ्या रील्स मध्ये सांगत असतो की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेणं म्हणजे कमीपणाचं नाहीये. लोकांना काय ते डायरेक्ट वर्सेस रेग्युलर मध्ये लोक पडलेली असतात. युअर वन मिस्टेक कॅन कॉस्ट यू क्रोअर्स ऑफ रुपीज. मला आता तेच जाणवलं ना इथे पण, की म्हणजे त्याची कॅपॅसिटी एवढे पैसे बनवण्याची आहे, पण त्याच्याकडे फक्त 7 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. मी हेच नेहमी सांगत असतो, डोंट डू दिस मिस्टेक. की आपण शरद खेळणारला घेऊया.
रिक्वेस्ट पाठवलं. येस, नमस्कार सर, बोला. हाय सर, ओळखलं का मला तू? हो, तुम्हाला ओळखलं मी. आपण आधी बरेचदा बोललेलो आहे. बरेचदा बोललेलो आहे सर, आणि तुमच्याशी इन्स्पायर्ड होऊनच मी काही गोष्टी चालू केल्या होत्या. मी इंदोरला होतो त्यावेळेस, हो, मला आठवत आहे. आणि माझी 99% सॅलरी मी हे करायचो. तुमच्या इन्स्पायर होऊन मी खूप ते वाढवलं होतं. स्टार्टेड फ्रॉम 5,000, देन 10,000, देन 50K, देन 60K. राईट नाऊ आय एम डुईंग 1 lakh. व्हेरी गुड. कसं वाटतंय? आणि खूप छान वाटतंय. दिस इज ओनली द टेन्युअर ऑफ ओनली 3.5 years. म्हणजे Very फक्त good. मागच्या 3.5 वर्षापूर्वी आपण लाईव्ह आलेलो होतो. मध्ये एकदा आलो होतो, पण काही बोलणं नाही झालं, डिस्कनेक्ट. किती झाला पोर्टफोलिओ आता? तर आत्ता परवा जेव्हा US डील झाली ना, इट क्रॉसेस टू 50 lakh. व्हेरी गुड. 50 लाख क्रॉस झाला? क्या Yes, sir, बात yes, आहे. sir. व्हेरी गुड. I can share the screenshot also right now. दॅट इज फाईन. नाही, दॅट इज फाईन. नका स्क्रीनशॉट नका शेअर करू. व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. कसं वाटतं 50 लाख पोर्टफोलिओ असल्यावर? तर खूप म्हणजे मी अनबिलिव्हेबल माझ्यासाठी. आणि माझा आता डे 1 चेंजेस 1 lakh होऊन जातो. कधी मला कळत पण नाही. झोपल्यानंतर सकाळी उठतो, बघतो, अरे कधी 1 lakh होऊन जातं, चेंजेस होऊन जाते. व्हेरी गुड. दिस इज व्हॉट वी वॉन्ट. मी नेहमी म्हणतो की ते चालू करणं थोडं डिफिकल्ट असतं. चालू केलं की एकदा एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. येस सर. खूप फॉल्स आले, असं काही नाहीये. खूप फॉल आले, खूप डायव्हर्जन होण्यासाठी खूप गोष्टीमध्ये आल्या. कधी कधी काहीच होत नव्हतं, स्लगिश राहायचं, कधी वाढत नव्हतं, कधी. पण मी त्या गोष्टीकडे लक्ष नाही. जसं तुम्ही बोलले होते की तुम्हाला रिटर्न नाही चेस करायचे, तुम्हाला टेन्युअर चेस करायचे. परफेक्ट. तुम्हाला मार्केटला टाइम नाही करायचंय, टाइम इन द मार्केट करायचंय. या गोष्टी Perfect. मी अशा मनामध्ये अशा बिंबवून घेतलेल्या होत्या. वाह वाह वाह, क्या बात आहे शेर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. 50 लाखाचे 1 करोड व्हायला वेळ लागणार नाही, 1 करोडचे 5 करोड व्हायला वेळ नाही लागणार. डेफिनेटली सर. म्हणजे मी आता तर कंटिन्यू करतोच आहे, अजूनही तो काही विषय नाही. परंतु जेव्हा पण समजा नाही पण कंटिन्यू केलं, तर मला आता हे कळालंय की माझा एवढा स्ट्रॉंग बेस बनलेला आहे ना, दॅट ओनली गेट इट सेल्फ कंपाऊंड विदाउट माय न्यू इन्व्हेस्टमेंट टू द हायर लेवल मोर दॅन वन्स इयर. व्हेरी गुड. थँक्यू म्हणजे व्हेरी मच. आज जसं तुम्ही सांगता की ओनली 12% विल डबल युअर अमाऊंट इन 6 years, अँड इफ यू गॉट द 15%, देन इट विल डबल इन 5 years. And if you are quite unable to invest new amount, then I think I am the first करोडपती in the family in nearest 2 years. If मी वा, नवीन वा. जर टाकत राहिलो. तथास्तु. व्हेरी गुड. व्हेरी हॅपी फॉर यू. थँक्यू And, व्हेरी मच. हे सगळं क्रेडिट सर तुम्हाला आहे, आणि फक्त तुम्हाला आहे. आणि तुम्ही एवढं सांगून पण, म्हणजे मी सांगतो, मी ऍडवायझर नाही घेतला. मी सांगतो, मी म्हणजे मला माझ्या बाकीच्या लाईव्ह मित्र आहेत त्यांना बी सांगायचंय, मी ऍडवायझर नाही घेतला. आणि मी असं नाही सर तुम्हाला ऍडवायझर म्हणून घेतलं, मी दुसऱ्यांना पण नाही घेतलं, म्हणजे कोणालाच नाही घेतलं. मी माझं इंडिव्हिज्युअल करतो. परंतु लकीली व्हॉट एव्हर आय चूज ऑन द फंड ना, दॅट परफॉर्म वेल. व्हेरी गुड. सी, म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं, फंड परफॉर्मन्स पेक्षा ना तुम्ही तो नंबर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय ना, दॅट इट सेल्फ Yes, अफलातून आहे. व्हेरी गुड. व्हेरी हॅपी फॉर यू. थँक्यू व्हेरी मच शैलेशजी. थँक्यू. असंच sir. 1 करोड झाल्यावर मला परत आपण लाईव्हला येऊ. आपण लाईव्ह नाही, त्यावेळेस मी तुम्हाला पर्सनली येऊन भेटणार. 100% तुम्ही नक्की माझ्या पुण्याच्या तुमच्या ऑफिसला असू द्या किंवा अजून कुठल्या ऑफिसला असू द्या. म्हणजे तुम्ही एकदा सांगितलं होतं की मी ऑलरेडी एक मेसेज ड्राफ्ट केलेला होता, म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांसाठी, किंवा मी असं असं करणार आहे. तर तो मेसेज जेव्हा तुमचं ऍक्च्युअलिटी आलं तेव्हा तुम्ही तो त्यांना सेंड केला होता. तसंच एक मी माझ्या स्वतःलाच एक सेल्फ चेक लिहून ठेवलेला आहे त्या अमाऊंटचा, की जेव्हा ते होईल तर ते मी तुम्हाला भेटेल नाही. फास्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 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 इंस्टाग्रामच्या काही गोष्टीमुळे किती लोक इन्स्पायर होऊन मोठमोठ्या एसआयपीज करतात. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच. गुड गुड. येस. कोणाला लाईव्हला घेऊ? लाईव्ह 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 लाईव्ह. तर केवढ्या रिक्वेस्ट आल्यात. 1 मिनिट. ओके. पण मधुर इंगळेला लाईव्हला घेऊ. 85,000 आहेत फॉरेक्स अकाउंटला. त्या ठिकाणी एसआयपी साठी काय सोल्युशन आहे? चेक करायला लागेल मला. नमस्कार भाई. नमस्कार दाढी सर. भारी आहे तुझी.
थँक्यू. येस सर, बोला. मी जस्ट तुमच्या ऑफिसला एक फॉर्म भरून कॉन्टॅक्ट केला होता काही दिवसांपूर्वी. बर. मी सध्या करतोय स्वतः SIP थोडीफार, पण मला थोडी वाढवायची होती आणि व्यवस्थित तुमचं गायडन्स हवं होतं की म्हणजे आता जो सध्या माझा रिटर्न जनरेट होतोय त्यापेक्षा मला थोडा बेस्ट रिटर्न जनरेट करायचा आहे फ्युचर पर्स्पेक्टिव्हने. ह्याच्यावर मी एक सांगू तुला, नक्की. याची काही गॅरंटी नाही की मी जास्त रिटर्न जनरेट करू शकेन. एकदम त्याबद्दल फ्रँक, मी तू जे करतोयस त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न जनरेट करू शकेन याची काही खात्री नाहीये. नाही म्हणजे मी कसं आहे तुला मी तुला एक परवाचं उदाहरण सांगतो. जर्मनीमध्ये मी एका क्लायंटशी बोलत होतो आणि त्याचा 7 वर्षाचा CAGR 19% होता. माझा पोर्टफोलिओचा CAGR 16%, 16.1 काहीतरी. म्हणजे त्यांनी माझ्या CAGR ला बीट केलंय. ओके. ओके. पण त्याची कॅपॅसिटी 5 लाख SIP ची होती. तो 70,000 SIP करत होता. मी 10 लाख SIP करतोय, माझ्या ऍपेटाईट नुसार करतोय. आय विल ऑलवेज विन. ओके. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मी जे फंड घेतलेले ते लॉंग टर्म मध्ये व्यवस्थित परफॉर्म करतील नाही करतील. येस, ते तो सल्ला मी नक्की देईन. एक लक्षात ठेव, माझं सिम्पल म्हणणं आहे की डोंट चेज रिटर्न्स. ओके. हाय कर ना त्याला. हाय. कसली गोड आहे. तुझं नाव काय आहे? ऐकू नाही आलं मला. जोरात सांग. जोरात बोल. जास्ती येते. माझं सिम्पल म्हणणं आहे की प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग कर, गेट अ गुड टर्म इन्शुरन्स, गेट अ गुड मेडिक्लेम, प्लॅन कर आणि आम्ही जो प्लॅन आखून देतो त्या आखलेल्या प्लॅनवर चाल. बस, दॅट्स इट. हा तर तेच म्हणतात. म्हणजे कसं आहे की आता मला तेवढं आयडिया नाहीये म्हणजे की बरोबर. फंड बद्दल की पुढे तो फंड परफॉर्म करेल असलं की नाही करेल. कारण इन फ्युचर मी जो फंड घेतला तो जर व्यवस्थित रिटर्न नाही दिले त्याने तर मग आपली तेवढी इन्व्हेस्टमेंट वेस्ट होईल. एवढं वर्ष त्यामध्ये थांबलेलं. कुठे राहतोस तू? मी कल्याणमध्ये. अरे, इथेच राहतोस म्हणजे तू. हो. त्यासाठीच तुम्हाला रीच केलं होतं तुमच्या ऑफिसला की तुमच्यासोबत थोडं जर मीटिंग करून डिसाईड करता आलं, चांगलं फंड निवडून जर पोर्टफोलिओ बनवता आला तर तुम्हाला भेटून करायचं होतं मला. ठीक आहे ना, चालेल. मी सांगतो माझ्या टीमला कनेक्ट करायला. कोणाशी बोललाय ऑफिसमध्ये? तुमच्या तृप्ती का कोणत्या काहीतरी मॅडम आहेत त्यांचं नाव. चारोता असेल. ठीक आहे, मी काम करतो. मी बघतो माझ्या ह्याच्यात. डोंट वरी. मी कॉन्टॅक्ट ओके. करतो. ओके. बाय बाय बाय. गुड, आय एम व्हेरी हॅपी. लोक येत आहेत, लोक जोडली जात आहेत, SIP चालू होतीये. लास्ट वर्षी आय गेस जानेवारी 2025 टू डिसेंबर 2025 मी ऑलमोस्ट माझ्याकडे 6 करोड SIP नवीन सुरू झालेली. आणि मला एवढा आनंद होतो की माझ्या रील्समुळे किंवा इन्स्टा लाईव्हमुळे 6 करोड SIP चालू झाली. लोकांनी ती प्लंज घेतली. टेकिंग दॅट फर्स्ट स्टेप इज व्हेरी डिफिकल्ट. ती SIP चालू करणं, SIP चालू केल्यानंतर 2 वर्ष रिटर्न्स नाहीये ते थांबणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. आय कॅन अंडरस्टँड. मी आजच एक रील केला की मला बरेच माझे एक्झिस्टिंग क्लायंट्स पण म्हणतात की सर रिटर्न नाही मिळत आहे, काय करायचं, फंड बदलायचे का, स्विच करायचे का. तर तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. 2016 ते 2021 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा रिटर्न्स नव्हते ना, तर मला माझ्याबद्दल पण खूप सेल्फ डाऊट होता की आपण बरोबर करतोय की नाही. फंड्स आपण आधीच चेंज केले असते तर काय केलं असतं. आपण सगळंच म्युच्युअल फंड्स मध्ये टाकतोय, आपण रिअल इस्टेटमध्ये काहीच नाही करत. एन नंबर ऑफ क्वेश्चन्स माझ्या डोक्यात येत होते. बट आज जेव्हा मला 9-9.5 वर्ष होत आहेत, ते 5 वर्ष माझ्यासाठी करिअर डिफायनिंग 5 वर्ष होते. अँड मला एवढा आनंद होतो ना त्याचा की काय विचारता सोय नाही. मी त्यावेळेला माझ्या एमवरनं हटलो असतो, माझ्या पाथवरनं हटलो असतो, तर आज राहुल कुलकर्णी नसता. आणि त्या 5 वर्षांच्या अप्स अँड डाऊन्सने मला एवढा कॉन्फिडन्स आलाय आता मार्केटवर, एवढा कॉन्फिडन्स आलाय म्युच्युअल फंड्सवर की आय नो आय कॅन क्रिएट एनॉर्मस वेल्थ फॉर माय क्लायंट्स. आणि मी त्या टेन्युअर मध्ये माझेच नाही तर अनेक लोकांचे पोर्टफोलिओज वाढवले आणि त्याचं ब्लेसिंग काही वेगळंच असतं.
येस, अजून कोणाला लाईव्ह वर घ्यायचंय? चला आपण अजून कोणातरी लाईव्ह वर घेऊया. हम्म, कोणाला 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 बापरे कितीतरी. ओके, ठाणेकर सागर व्लॉग्स, क्या बात आहे. अरे डिक्लाइंड. ओके, अजून कोणाला तरी आपण ऍक्सेप्ट करू. कोण असं आहे की जे फायनान्शियल प्लॅनिंग करायला लटकलंय, म्हणजे स्ट्रेस मध्ये आहे, कळत नाहीये? नमस्कार. हो, नमस्कार सर, नमस्कार. बोला ऋषिकेश साहेब. सर मी जस्ट लास्ट 2 महिने झाले तुमच्या थ्रू SIP चालू केली. अरे वाह, क्या बात आहे, व्हेरी गुड. सध्या 10K पर मंथ चालू केलेली आहे. गुड गुड. मला 2 प्रश्न विचारायचे होते. एक जे आपला इमर्जन्सी फंड असतो, तर तो आपण कशात म्युच्युअल फंड मध्ये ठेवू शकतो का सध्या जो सेव्हिंग अकाउंटवर आहे? हो, ठेवू शकतो ना आपण डेट फंड मध्ये. मी नॉर्मली आर्बिट्राज फंड्स मध्ये ठेवतो, किंवा तुम्ही ओके. त्याची FD पण करून ठेवू शकता. पण आय बिलीव्ह इन म्युच्युअल फंड, सो मी निप्पॉन आर्बिट्राज फंड म्हणून एक आहे, त्याच्यात सगळे पैसे ठेवतो. तर त्याचे रिटर्न किती येतात सर? एक ऍव्हरेज आपण 6-7 consider करू. टक्के. ओके. आणि दुसरे आजोबा आहेत एक, ते पण एक लमसम अमाऊंट साठी FD करायची ट्राय करत होता. तर ते विचारत होते की कशात ठेवलेले बेस्ट आहे म्हणून सध्या. काय वय आहे त्यांचं? आजोबांचे तर आहे 70 वर्ष. आणि 65. त्यांना मंथली इन्कम हवंय? नाही, जस्ट FDच्या रिप्लेस मध्ये ते ट्राय करत होता. बेस्ट आहे म्युच्युअल फंड्स मध्ये करणं. हम्म. बेस्ट आहे, बिंदास कर. टीम कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस? मी पहिले प्रथमेश सरांना कॉल केलेला, त्याच्यानंतर आता एक मॅडम आहेत, त्यांचं नाव चारुताने नाही. केला असेल. मॅमनी त्यांना एकदा तिला contact सांग, केला. ती तुला हेल्प करेल, गाईड करेल. डोंट वरी. ओके. ओके, कुठे राहतोस? मी सध्या भोपाळला आहे ऍक्च्युली. मी संभाजीनगरचा आहे. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड गुड. SIP हळूहळू वाढवत जा आता. हो. ओके, थँक्यू व्हेरी मच ऋषिकेश. थँक्यू. थँक्यू. ओके, आपण लाईफ कोच शशांकला घेऊ लाईव्ह. मला फायनान्शियल प्लॅनिंग साठी हेल्प हवी आहे दादा. हॅलो, नमस्कार शशांक साहेब. हॅलो सर. मला बिलीव्ह नाही होत आहे की अचानक तुम्ही मला लाईव्ह घेतलेलं. अगदी एवढा कमेंट टाकल्यावर कसं मी विसरणार. नाही, थँक्यू सो मच सर. ऍक्च्युली मी स्नेह देसाई सरांचं फॉलोअर आहे सर. ओ माय आणि गॉड, क्या बात आहे. सेम, मी पण येस फुल. माझी लाईफ आणि त्यांच्यापासून चेंज झाली. येस सर, येस, सेम थिंग सर. मी लास्ट ऑक्टोबर 22 मध्ये त्यांच्या ट्रेनर अटेंड केलेलं सर. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि ऍज अ लाईफ कोच, मोटिवेशनल स्पीकर मी करतोय सर. आता जर्नी माझी कंटिन्यू सुरू आहे. ओके. हा, सध्या मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे सर. बट अदर गव्हर्नमेंट स्टाफ, कॉलेजेस, स्कूल्स मध्ये मी प्रोग्राम्स घेत असतो. व्हेरी गुड, एक नंबर काम करताय तुम्ही. येस. आणि कसं आहे ना सर, आता सध्या जो युथ आहे त्यांना कसं आहे सर, ते आपल्या जर्नीमध्ये बिझी आहे, काहीतरी आपल्या करिअरमध्ये करत आहे, पण त्यांच्या आतमध्ये जो ओरिजिनल टॅलेंट आहे, ओरिजिनल स्किल्स आहे, ते त्याला फोकस न करता रॅट रेसमध्ये पुढे चाललेलं आहे सर. ट्रू दॅट. आणि ते जर टॅलेंट, तो जर स्किल जर त्यांनी आयडेंटिफाय केलं, तर त्यावर ते आणखी जास्त पुढे जाऊ शकतात सर. व्हेरी ट्रू, एकदम खरं. माझी लाईफ 2016ला आधी त्याला माइंड पॉवर वर्कशॉप म्हणायचे, तेव्हा येस माइंड येस पॉवर सर. वर्कशॉप मी केलं आणि हा, त्याच्याने माझी माइंड पॉवर, लाईफ. सेम थिंग सर. मी आतापर्यंत मी माझ्या पैशातनं 200 ते 250 लोकांना करला तो कोर्स. माय गॉड सर, व्हेरी नाईस सर, व्हेरी नाईस. सर मी आपला कोण आहे? 2009 मध्ये त्यांना फर्स्ट टाइम अटेंड केलेलं आणि त्यानंतर माइंड पॉवर प्रोग्राम नागपूरमध्ये झालेला. मी बेसिकली नागपूरचा आहे सर. आणि एका लास्ट चेंज युअर लाईफ प्रोग्राम मध्ये मी तुम्हाला तिथे अवॉर्ड काहीतरी मिळाला होता सर तुम्हाला. हो. आणि तुमची स्टोरी पण त्यांनी सांगितलेली होती ऑन स्टेज. तर तेव्हापासून मी तुम्हाला सर फॉलो करतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस येस, सर. बोला आता. काय करायचंय, सर कसं असं प्लॅन सर करायचं? की मला माझे काही सर म्हणजे मला असं वाटतं की ते मॅनिफेस्ट केलं होतं मी की हा नॉलेज मला कुठेतरी पाहिजे आहे. बट मॅनिफेस्टेशन माझं फायनली म्हणजे सक्सेस झालं. सर कसं आहे ना, माझं फायनान्शियल आहे सर्व व्यवस्थित असं वाटतंय. मी सर ऑन स्क्रीन रियालिटी सांगू शकतो ना? हो, बिंदास एकदम. तुम्ही येस कम्फर्टेबल असाल येस तर मला काहीच प्रॉब्लेम नाही.
या सर. ऍक्च्युली कसं आहे ना सर, माझी ग्रॉस सॅलरी आहे 60,000 सर. आणि माझ्या कॅश इन हँड सर 45,000 मला क्रेडिट होतं सर. बट आणि 13,000 सोसायटीमध्ये जातो. देन उरलेले 13,000 माझी कारची ईएमआय आहे सर. मी आता सर लास्ट 7 इयर्स कंटिन्यू मी वॅगनार यूज केली. आणि मला वॅगनारमध्ये काही जसं मला टूरवर जावं लागतंय किंवा कुठे फॅमिलीला घेऊन जावं लागतंय, तर मी थोडा प्रयत्न करून ब्रिझा घेतली सर न्यू. तर त्यामध्ये माझी 13,000 ईएमआय चाललेली, 13,000 सोसायटीमध्ये चाललेले. सोसायटीमध्ये आणि का जातात? सर ते आमची गव्हर्नमेंट सोसायटी आहे. तर त्यामध्ये मी सुरुवातीला म्हणजे बिफोर 4 इयर्स अगोदर. हे सेल्फ कॉन्ट्रीब्युटरी आहे की तुम्ही व्हॉलंटरी करताय? नाही नाही नाही, हे सर आमच्या कंपल्सरी म्हणजे आहे? सोसायटीमधून मी लोन घेतलेलं होतं. हा, ओके. हा, त्याचा तिथे ते परतफेड करा, त्याचा ईएमआय आहे तो. येस सर. येस येस ओके येस, त्याचा ओके ईएमआय आहे. ओके. आणि अदर राहिलं सर 4,000 to 5,000 माझं जसं मोबाईलची ईएमआय आहे सर, त्याच्यामध्ये जातं. बस इतकं माझं ईएमआय मध्ये चाललेलं आहे. आता राहिलं सर 10,000 to 15,000 माझ्याकडे जे उरतात. तर ते कसं आहे सर, थोडेफार कधी कधी मी क्रेडिट कार्ड यूज करतो सर पेट्रोलसाठी. तर पेट्रोलच्या माझं मंथली बिल सर 5,000 to 6,000 रुपीज एव्हरी मंथ येत राहतो. एकच मिनिट, बायको पण नोकरी करते? नाही सर, तिचं कॅफे आहे. ती ओके कॅफे रन करते. आणि लास्ट 1.5 इयर पासून कंटिन्यू कॅफे रन करते. तर तिच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मी म्हणजे तिच्या जो हे आहे सर, जो पण इन्कम आहे तिच्यामध्ये मी इन्व्हॉल्व कधीच करत नाही. ती तिच्या सेव्हिंग करत असते. बट एक सांगतो सर, म्हणजे रिअली की मी अजूनही सर SIP आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये मी गुंतवलेलं नाही सर. तिथे मी कुठेतरी भयंकर चुकतोय. आणि माझे जावई सुद्धा आहे सर, की ते म्युच्युअल फंडचे ते काय म्हणतात ऍडवायझर आहेत. तर त्यांनी पण मला सजेस्ट केलेलं. मी रिअली सांगतो की मी फक्त SIP आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये अजूनही केलेलं नाही सर. आता मग काय करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट? सर इन्व्हेस्टमेंट म्हणजे सर गव्हर्नमेंटचे जे आमचे PLI झालं किंवा 2-3 हजार आमचे RD वगैरे असतात सर, त्याच्यामध्ये फक्त माझा जाऊन राहिलेला आहे. बट असं स्पेशली मी कुठेच इन्व्हेस्ट नाही करतोय सर सध्या. तुमचं तर एज किती आहे? एज माझं सर 37. 37, माझ्याच वयाचे आहेत तुम्ही. मला येस सिंपल येस म्हणणं आहे की 10-12 वर्षांनी 50ला समजा जॉब येस. सोडायची वेळ आली, करेक्ट. स्वतःचं तुम्हाला परस्यू करायचंय, तर एक्झॅक्टली. घर चालण्यासाठी पॅसिव्ह इन्कम कुठून आणणार आहात तुम्ही? सर आता जो कॅफे सुरू आहे सर, हा. त्याच्या कम्प्लिटली बिझनेस प्लॅनिंग म्हणा किंवा जे पण फ्रँचायझी मॉडेल क्रिएट करतोय आता, ते पूर्ण प्लॅनिंग मीच करतोय. म्हणजे एक प्रकारचं बिझनेस मार्केटिंग आणि अदर थिंग्स पूर्ण मी हँडल करतोय त्यातनं ऍज अ महिन्याला शेफ. किती रेव्हेन्यू होतो त्याचं सर महिन्याला म्हणजे 2 लाखाचं सेल आहे सर. आणि प्रॉफिट? प्रॉफिट आहे समजा 50,000 प्रॉफिट कॅश ओके, इन हँड. हा, ओके. 50,000 त्याचं प्रॉफिट आहे. आणि त्याच्यामध्ये सर कसं आहे ना, 50,000 आल्यावर ते जसं 24,000 डेली सेव्हिंग मध्ये जातो. ते एक डेली रुटीन डेलीचं ते एक इन्व्हेस्टमेंट आहे. कलेक्शन आहे, त्याच्या डेली कलेक्शन त्याच्यामध्ये 24,000 to 25,000 त्याच्यात जातो. आणि इयर, 24 मंथली? मंथली सर, मंथली. ओके ओके ओके. हा. तर सर मला हे कळत नाहीये की काय मी थांबवायला पाहिजे. कधी कधी असं वाटतं सर आता हा की मंथली कलेक्शन आहे ना, याची तुम्ही हा. SIP सुरू करून टाका. ओके. तुम्हाला ते पैसे अच्छा, म्हणजे तुम्ही नियर किती अबाउट. किती किती महिन्याला काढता तुम्ही ते पैसे आतापर्यंत काढले? सर नाही, काढलेले नाही आहे ते, अजूनही अकाउंट मध्येच आहे समजा. ते ते डेली कलेक्शन बंद करा, त्याची SIP सुरू करून द्या. ओके. की डेली तुम्हाला कलेक्शन मध्ये सर रेट ऑफ डेली इंटरेस्ट पण कलेक्शनला काही. काय 2-3% मिळतो फक्त. येस सर, येस. ते त्याला काहीच अर्थ नाहीये. ते म्हणजे काय, तुम्ही फक्त तुमचे पैसे पिगी बँक मध्ये ठेवता एवढंच आहे. करेक्ट करेक्ट सो तुम्हाला तुमच्या खिशातनं, माझं सिंपल म्हणणं असतं, सर. तुम्हाला हातात आलेल्या पैशाच्या 30% तुमची ओके SIP झाली पाहिजे. तुम्हाला ओके. 45,000 हातात येतात, त्याच्या 30% म्हणजे 13,500 तुमची SIP झालीच पाहिजे. 50,000 येस येस. तुम्हाला प्रॉफिट येते, म्हणजे 30% 15,000 तुमची SIP झालीच पाहिजे. नसेल ओके होत तर तुमच्या सर. खर्चामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो सर, ऍक्च्युली कसं आहे ना, खर्चामध्ये म्हणजे माझं एकच आहे की माझं क्रेडिट कार्ड एक थोडं जास्त युज होऊन राहिलेलं आहे. आणि सेकंड, कारची ईएमआय सर सॅलरी मधून तर जात आहे. बट कुठेतरी डेलीचा जो एक्सपेन्सेस आहे ना, तो मी कुठेतरी जास्त आहे पण हे तो, नाही. हा, खूप जास्त. म्हणजे कारचा EMI खूप जास्त आहे. कार आणि सोसायटीचा 50% तो जातोय. येस सर, येस. एकदा एक काम करा, माझा गुगल फॉर्म सर. भरा, सगळ्या गोष्टींना त्यात भरा. आम्ही ओके तुम्हाला एक सर. डिटेल्ड प्लॅन देतो काय करता येईल. चालेल सर, चालेल. मी एक माझं सर 10, पूर्ण हा, डिटेल येस, म्हणजे इव्हन 10 कॅफेचं वर्षाचा पण एक जे काही. प्लॅन करू. हो हो, सगळं टाका त्याच्यात.
ठीक आहे ना सर, ठीक आहे ना, ठीक आहे, चालेल. परफेक्ट. करतो सर मी. येस, करतो सर. छान थँक्यू वाटलं सर व्हेरी बोलून मच. तुमच्याशी. सेम हिअर, थँक्यू, थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. सर ते गुगल फॉर्म नक्कीच शेअर करा सर. ते ऑटोमॅटिकली तुम्हाला डीएम होईल आता. ओके, ओके, ओके. थँक्यू ठीक सर, आहे, थँक्यू. थँक्यू व्हेरी थँक्यू, मच. थँक्यू सर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 40 जशी जवळ येते ना, तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सना प्रायोरिटी देणं खूप गरजेचं आहे. काय होतं की आफ्टर 45 आपल्याला पैशांची गरज लागते आणि मग त्याला पैसे नसतात. नमस्कार सरजी, नमस्कार. कसा आहेस? झालं बिलीव्हच नव्हते. मी अगोदर पण लाईव्ह सेशन मध्ये कमेंट टाकायचो, तुम्ही नाव घ्यायची, पण आपण कधी कनेक्टच नाही झालो. फर्स्ट टाइम नेटवर्कच्या इश्यू मुळे आपलं डिस्कनेक्ट झाला. झाला मग सो आय रिक्वेस्ट की परत एकदा कनेक्ट करूया. काय म्हणतोयस, बोल. मजेत एकदम. मी फक्त एकच मला एक ऍडवाइस पाहिजे होती ओके, की करंट सिच्युएशन जी आहे, लाईक ग्लोबल इश्यूज जे चालू आहे, सो इट इज अ गुड टाइम टू इन्व्हेस्ट इन युएस 100%. स्टॉक्स. युएस स्टॉक्स इंडियात किती करतोस इन्व्हेस्ट? इंडियात ऑलमोस्ट 10,000 SIP चालू आहे मंथली. युएस नको विचार करूस, इंडियातच कर. मी अजून ओके. स्वतः युएस मध्ये एक्सपोजर कधी घ्यायचं ना, जेव्हा इंडियात तू भरगप मोठी अमाऊंटची एसआयपी करतोस आणि असं वाटतं की थोडंसं अजून एक्सपोजर घ्यायचंय, तेव्हा युएस कर. इट इज बेटर की इंडियातच एसआयपी केली तरी पैसे भेटतात. तू ठाणेकर ब्लॉग्स करतोस हा, युट्यूबवर वगैरे? युट्यूबलाच आहे. Yes, yes. ठाण्यातच हो. राहतोस? हा, लोकमान्य नगर. ओ क्या बात आहे, व्हेरी गुड. सही आहे. कसं चाललंय मग ब्लॉगिंग? हाय, मस्त आहे, व्यवस्थित एकदम. मग एडिटिंग वगैरे स्वतः करतोस? स्वतः. फुल टाइम करतोस की पार्ट टाइम नाही, करतोस? पार्ट टाइम माझं ऑफिस आहे. मी IT कंपनीमध्ये जॉबला. बर बर. सो मग सॅटर्डे संडेजला टायमिंग असतो, मग तेव्हा राईड्स करतो. मी लास्ट टू लास्ट इयर लडाखला गेलेलो. मुंबई टू लडाख ट्रिप केलेली. राईट नाव बापरे. वी आर प्लॅनिंग फॉर स्पीती. लेट्स सी, होप ह्या वर्षी होईल स्पीतीची. आणि कुठली बाईक आहे तुझ्याकडे? माझ्याकडे 310 GS आहे, BMW. बाप रे, क्या बात आहे, व्हेरी गुड 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 गुड. चांगले. अशी अजून मोठी एसआयपी कर आणि अजून मोठी बाईक घे. असं आहे, चांगलं आहे, व्हेरी गुड. कर कर. ओके, येस. येस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. या. अरे बापरे, ओमकार किती मेसेज करतोय. MF च्या टॅक्स साठी व्हिडिओ बनवा. ओके, बनवतो व्हिडिओ. ओके, बनवलेत मी. SWP टॅक्सेशन वगैरे बरेच व्हिडिओ बनवलेत. असं नाही की टॅक्स वर व्हिडिओ नाही बनवलेत. ओके, अजून कोणाला लाईव्ह यायचंय? अंजली पाटील, थँक्यू व्हेरी मच. वा वा, काय फीडबॅक दिलाय. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी हॅपी फॉर. थँक्यू. मला फक्त लोक आज फीडबॅक देतात, तुम्ही कॉलच उचलत नाही, मेसेजेस येत नाही. चांगली आम्ही एवढी सर्व्हिस देतो, त्याचं कोणी देतच नाही. ओके, अजून कोणाला लाईव्ह वर यायचंय? लाईव्ह. अरे यार, हे 40-45 मिनिटं झाले की लाईव्हला घेणंच बंद होऊन जातं. ठीक आहे, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा प्रश्न, मी त्याच्यावर उत्तर देतो. मोनू मोरे, मी कुठल्याही फंड बद्दल काहीच सांगत नाही. सो मग असं तुम्ही मला फंड बद्दल विचारलं तर मला काही सांगता नाही येणार. तुम्ही मला नॉर्मल प्रश्न विचारा, प्रश्नाचं मी उत्तर घेईन. अरे शकील, मला तर लाईव्हला नाही घेता येत. इन्स्टाचा काहीतरी ग्लिच येतो, तो ऍड होत नाही. ते 40-45 मिनिटं झाले की बंद होऊन जातं. थँक्यू ठाणेकर सागर व्लॉग्स. थँक्यू. XYZ अमाऊंट कट होते एव्हरी मंथ फॉर SIP. इट इज पेनफुल बट युअर मोटिवेशन मोटिवेट्स मी. काय नाव आहे तुझं? भाग्यश्री इंगळे. ट्रस्ट मी. थोडीशी अजून कळ काढा, माहितीये का. मार्केट वर गेलं ना, तुम्ही स्वतःच्या पाठीवर अशी एक थाप द्या की 3-4 वर्ष सगळेजण म्हणत होते SIP बंद कर, मन सांगत होतं फंड्स घेतलेत की नाही, बरोबर घेतलेत, पण जेव्हा रिटर्न्स मिळायला लागेल ना, तुम्ही स्वतःला म्हणाल इट इज वर्थ द वेट. ट्रस्ट मी ऑन दिस. ओके, ज्यांना कोणाला आमचं कन्सल्टेशन हवंय, तुम्ही इथे कमेंट केली की माझा तुम्हाला एक फॉर्म येईल, किंवा अपॉइंटमेंटल्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला माझा फॉर्म DM होईल. फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल.
टीमशी डिस्कस करा सगळं. माझी टीम खूप चांगली आहे, सगळं डिस्कस करा. ते तुम्हाला सोल्युशन देतील. त्यांना असं वाटलं की कॉम्प्लिकेटेड केस आहे तर ते माझ्यावर डिस्कस करतात, मग आम्ही वी कम विथ अ सोल्युशन. नूतन शैलेश कदम, तुम्ही पहिले फॉर्म भरा, टीमशी बोला आणि टीम माझ्याबरोबर अपॉइंटमेंट सेट करेल. आशय जोशी, व्हॉट इज युअर डेली रुटीन? बापरे, असं काय डेली रुटीन असं काही नाहीये. सकाळी 5-5:30 ला उठतो, जिमला जातो, मग ऑफिसला जातो, ऑफिसमधनं लवकर येतो. मला 6 महिन्याचा मुलगा आहे, सो त्याच्यावर भरपूर खेळतो आणि संध्याकाळी रात्री 10 वाजता झोपतो. खूप डिसिप्लिन्ड माणूस आहे मी, डिसिप्लिन लाईफ जगतो आणि त्याचे रिझल्ट खूप दिसतात. मार्श मेलो, थँक्यू व्हेरी मच. शारुताच्या कॉन्टॅक्ट मध्ये काही असेल डाऊट तर तुम्ही मला विचारा. अं, अमोल कुलकर्णी, फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर माझी टीम. हेमलता दरेकर, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे कमीत कमी एक हजार नसतील, 700-800 लोक आरामात असेल येणार आहे. सो तुम्ही काही प्रॉब्लेम नाही, बिंदास इन्व्हेस्ट करू शकता. नथिंग टू वरी ॲज सच. ग्लॉक्सी, थँक्यू व्हे. सी माझा ना हेतू कोणाला असं एकदम मोटिवेट करायचा वगैरे नसतो. माझा हेतू रील्स मधनं सांगायचा एवढाच असतो की एक मध्यमवर्गीय माणूस माझ्यासारखा झिरोवरनं 3.5-4 करोडचा पोर्टफोलिओ बनवू शकतो, तर कोणीही बनवू शकतो. फक्त एकच आहे, टेक्स टाइम. आणि तो टाइम तुम्ही स्वतःला द्या. गेट अ गुड ऍडवायझर. काय होतं ना, तुम्ही ज्याला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जाता, त्या पैशाचं टेन्शन घेणं किंवा फंड्सचं टेन्शन घेणं हे डिस्ट्रीब्युटरचं काम असतं. तुमचं तुमचं काम म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये जास्त लक्ष दिलं तर तिथून जास्त रिटर्न्स येतील. दॅट इज व्हॉट मॅटर्स इन दी एंड. अमोल, पण मला तुम्हालाच भेटायचं असं नाहीये. फर्स्ट कॉल इज ऑलवेज विथ द टीम. टीम बरोबर बोलल्यानंतरच माझ्या बरोबर कॉल होतो. वेल्थ क्रिएशन डिफरंट फ्रॉम फायनान्शियल प्लॅनिंग? नाही नाही, सेमच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. वन अँड द सेम थिंग. पल्लवी, अदर दॅन SIP, व्हॉट आर द बेटर ऑप्शन्स टू इन्व्हेस्ट एट द एज ऑफ 27? मी खरं सांगू तुम्हाला, मी रिअल इस्टेट खूप जवळून बघितलंय, मी गोल्ड सिल्वर खूप जवळून बघितलंय, लँड इन्व्हेस्टमेंट्स खूप जवळून बघितले आहेत. म्हणजे रिअल इस्टेट मध्ये लँड फ्लॅट जवळून बघितलेत. अजून काय ऍसेट क्लासेस आहेत. मी स्टॉक मार्केट, आय वॉज अ फेनॉमिनल ट्रेडर. मी खूप ऑप्शन्स मध्ये ट्रेड करायचो. मी BTST करायचो, मी स्विंग ट्रेडिंग करायचो. सगळं केल्यानंतर मला असं जाणवलं म्युच्युअल फंड्स बेस्ट पैसे बनवतात. माझा जो CAGR आता आहे तो प्रॉबब्ली CAGR मला स्टॉक्स मध्ये मिळवण्यासाठी मी खूप स्ट्रेस घेतला असता आणि एवढा मला CAGR कधी मिळाला नसता. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तगडी SIP करा. लेट म्युच्युअल फंड डू इट्स वर्क. बाकी काय, लाईफ एन्जॉय करा. व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन SWP ऑफ 1 crore? बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाहीये. मी उद्या आता एका क्लायंटचे 2.5 करोड टाकणार आहे SWP मध्ये. काहीच प्रॉब्लेम नाही, बिंदास एकदम, नथिंग टू वरी. शुभम, अरे आपलं भेटायचं राहूनच गेलं बघ, मी विसरून गेलो. मला DM कर, आपण मंडे किंवा ट्युजडेला नक्की भेटू मुंबईमध्ये. मी फार विसरून गेलो तुला अपॉइंटमेंट द्यायची. मला एवढे डिस्ट्रीब्युटर्स भेटायला येतात, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स, की त्या DM मधनं मी विसरून जातो कोणाला मला अपॉइंटमेंट द्यायची. पर मंथ मिनिमम SIP करू शकतो 500 का 250 का 500 रुपये. मी नेहमी सांगतो, मिनिममचा विचार करू नका, मॅक्झिमम मी SIP कशी करीन हा विचार करा. मी ज्याला 5,000ची SIP करायचो तेव्हा मी 1 लाख SIP चा गोल ठेवलेला. जेव्हा 1 लाख अचीव्ह केली तेव्हा मी 5 लाखाचा गोल ठेवला. जेव्हा 5 लाख केली तेव्हा 10 लाखाचा गोल ठेवला. करंटली मी 10 लाख SIP करतोय. माझा व्ह्यू आहे की 20-25 लाख SIP झाली पाहिजे, 50 लाख SIP झाली पाहिजे. माझा व्ह्यू आहे, माझा मी गोल ठेवलाय की मी 37 आहे,
50च्या एजला माझा 100 करोडचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे. SIP वर्सेस SIF दोन्ही वेगळे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. SIP ची डेट काय असली पाहिजे, तुम्ही कुठलीही डेट घ्या, कन्सिस्टंट राहा फक्त. डेटने काही फरक पडत नाही. माझी SIP 10 तारखेला जाते, त्यामुळे 10 ठेवा, 20 ठेवा, 15 ठेवा, काही फरक पडत नाही. निलेश जठार, जेव्हा तुम्ही कुठल्याही फंड मध्ये इन्व्हेस्ट करता आणि SWP चालू करता, कोणालाच माहित नसतं की मार्केट खाली जाणार आहे का वर जाणार आहे. ऑलवेज इन्व्हेस्ट विथ अ व्ह्यू ऑफ 5 इयर्स. तुम्ही 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहिला तर तुमचे पैसे तुमचे वाढणारच. डोंट वरी. गोल्ड सिल्वर ETF मध्ये सिल्वर मी एवढा बुलिश नाहीये ना, मी गोल्डवर पण खूप बुलिश आहे, पण डेटा असं सांगतो की गोल्डने रिटर्न्स दिलेले आहेत. सो गोल्ड मध्ये तुम्ही थोडीफार इन्व्हेस्टमेंट किंवा SIP करू शकता, पण टू मच ओव्हरबोर्ड जाऊ नका. शुभम पाटील 1.5 इयर्स बॅक SIP चालू करते. लक्षात घ्या, ह्युमन सायकोलॉजी असते ना, ती नेहमी तुम्हाला सांगणार की रिटर्न्स नाही मिळत. इट इज कम्प्लिटली फाईन. माणसं आहोत ना आपण ज्याला इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला असं वाटणारच की एवढे पैसे इन्व्हेस्ट केले, रिटर्न्स नाही मिळते. दॅट इज फाईन. पण 5 वर्षांनी जेव्हा रिटर्न्स मिळायला लागतील ना, 5 वर्षाची पूर्ण भरपाई होऊन जाईल तुमची. तेव्हा तुम्ही म्हणाल राहुल, तुझं ऐकलं ना, पूर्ण लाईफ चेंज झाली. माझा करंट CAGR इज अराउंड काहीतरी 15-15.5% CAGR आहे. डू यू हॅव ब्रांच इन पुणे? येस, स्वारगेटला आहे माझी ब्रांच. माझी 3 ऑफिसेस आहेत, डोंबिवली, ठाणे आणि पुणे. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला, ऑलमोस्ट 9:50 झालेत. व्हेरी टायर्ड. दिवस एकदम हेक्टिक होता. भरपूर मीटिंग्स केल्यात, भरपूर 1-on-1 कन्सल्टेशन्स केलेत मी आज. उद्या पण ऑफलाईन मीटिंग्स ऑलमोस्ट 10 का 11 आहेत. लेट्स मीट नेक्स्ट वेनसडे. काहीतरी नवीन टॉपिक घेऊन येऊ, नवीन आयडियाज शेअर करू, असंच भेटूया. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात त्यामुळे खूप इन्स्टाला मस्त झालं. नेक्स्ट वेनसडेला परत भेटूया. सेम टाइम, सेम प्लेस, न्यू टॉपिक. थँक्यू.